पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती आहे का? पूर्वी जर एखादं लेकरू जन्मलं ना, 5व्या दिवशी त्याचं नाव ठेवते आणि आत्या त्याच्या कानात बोलती, कानात किती नाव ठेवते. सध्या ती देवेंद्र पुढे झाली आत्याच्या भूमिकेत. नुसते पोलीस त्याच्या कानात किती, हे करा ते करा, हे करा ते करा. सध्या अशा भूमिकेत येतो की त्याचे पोटाचे नळ सुद्धा फुगलेत मराठा दोषाने. पूर्वी नळ फुगलेत त्याच्या पोटात. इतका मराठा द्वेष त्याचा ठासून भरलेला आहे. आतापर्यंत त्यांचा द्वेष दिसत नव्हता. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो. 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एक शब्द सुद्धा बोललेला नाही. पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर डाव टाकायचा प्रयत्न केला ना, मग आपल्याला सुट्टीच नसते. मग तो कुणी व्यस्त जगन भुजबळ कसा गप बसला सध्या. तेव्हा म्हणतो बरं झालं माझा तिकडे गेला. येऊ आता चलून दे तिकडे तुमचं. माया मागा लागलं होतं म्हणला हे बरं झालं तिकडे गुतलं लपलं. आता हे सगळं ते मोकळा झाला असताना सण झोपतोय 2 दिवसाचे. तरी आज काहीतरी म्हणलंय म्हणून पत्रकार म्हणतो म्हणलेत मला तो पण तू का रे बाबा काही म्हणला ना सगळे सोडून दे ना, तो आहेच मागा लागेल. मग मी आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाल्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त राग कशात आला असं मला माहिती आहे का? याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं कसं? म्हणजे त्याने लोक कोणाच्या फोडलेत मग हे आजूबाजूच्या कामाला बसलेलं नाही बेकार असते ते. यांचं नाही टेन्शन आहे मला. हे पटकून कोणाचे होते नाही यांचा भरासच नाही. पण मी असा नमुना आहे, माझ्या जर डोक्यात आला नाही फुटले त्याला डायरेक्ट वळलाच पडत खाली तिकडं. मराठ्याच्या विरोधात जरा जवळ बसून देत नाही. मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं डोकं पाहिजे, एवढे मोठे सत्ता झाली ते इतके फोडाफोडी करते. मला बी कोणीतरी त्याच्या लेकराचं, त्या अधिकाऱ्याच्या लेकराचं, त्या मंत्र्यांच्या, त्या आमदाराच्या, तिथल्या असणाऱ्या शिपायाच्या, तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याच्या, कोणाचं तरी लेकरांचं मी इकडं जीव माझा तळ हातावर घेऊन आमरण उपोषण करतोय. त्याला बी काहीतरी वाटत असं ना आपल्या लेकरासाठी लढतोय. मग तो बी मला सांगतो ना सगळे तू यायचे का? तुला वाटत असेल माझ्या समोर बसलेले हे सगळे मपलेच आहेत. पण त्याच्या बी जिव्हारी काहीतरी शब्द लागले असतील ना तिथं. मी फक्त नाव नाही सांगत तुम्हाला, कारण तो बी लय मोठा आहे. कारण यांनी सांगितलं मला नाव मग कोण कोण तुम्हाला तिकडं सांगत येत. मग त्याने सांगितलं का तुपले लोक मला हे सांगत येत. मी सांगतो तुपले कोणचे लोक आहेत. कोणी फायदा आपल्या दोघांचा. तुम्ही पैशावर फोडीतात आमचे लोक बहुतेक म्हणतो बरं का मी. नाही तुम्ही लगेच माझे पैसे दिले कारण लागायचं त्यांच्यात माग. तर तुमचे लोक माया इमानदारीमुळे फुटत आहेत. मला हे माहीत झालं आणि त्यांना सगळ्यात जास्त फडणवीस साहेबाला ती चिड तयार झाली. आपल्यात कोणी बोलून दाखविण्यापेक्षा त्याने काय केलं, एका रात्रीतच लगेच ठरवून टाकलं याची चौकशी करा. मई सकाळी विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी पण दिली. एका सेकंदात देवेंद्र फडणवीस साहेब उठले. एका सेकंदात लगेच म्हणले हिला अंमलबजावणी, यासाठीला अंमलबजावणी. आता मला सांगा मी असं काय वाईट करतोय? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे, राज्यापासून केंद्रापर्यंत ते अधिकारी बनावे. तुम्ही दिलं हे राज्याचं आंदोलन आरक्षण. आमचा मागतो ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आपले क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी बनणार आहेत. IPS IAS दर्जाचे माझे मराठ्यांचे लेकर अधिकारी बनणार आहेत त्या आरक्षणामुळे. ते आरक्षण मी मागतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.